एखाद्या गोष्टीचं प्रमोशन करण्यासाठी लोक कुठल्या थराला जाऊ शकतात याचं उदाहरण अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या रूपानं समोर आलंय। शुक्रवारी पूनम पांडेच्या निधनाची बातमी सगळीकडे पसरली होती, मात्र शनिवारी ही अफवा असल्याचं सिद्ध झालं। हा एक पब्लिसिटी स्टंट होता आणि त्यामागे एक मोठा उदात्त सामाजिक हेतू होता असंही सांगितलं गेलं। नेमकं काय घडलं बघूया या रिपोर्टमधून। शुक्रवारी सोशल मीडियावर दिवंगत झालेली पूनम पांडे शनिवारी जिवंत झाली आहे। कानावर आणि डोळ्यावर विश्वास बसत नाहीये, मग हा घ्या पुरावा। I'm alive. I didn't die because of cervical cancer. I'm alive. I didn't die because of cervical cancer. I'm alive. I didn't die because of cervical cancer. सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरनं पूनम पांडेचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टवरून मृत्यूची माहिती जाहीर करण्यात आल्यामुळे सुरुवातीला कोणालाही शंका आली नाही। मात्र संध्याकाळी पूनम पांडेचा जनसंपर्क सांभाळणाऱ्या पिक्चर अँड क्राफ्ट एजन्सीनं एक स्टेटमेंट काढलं। पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आली आणि त्यानंतर पिक्चर अँड क्राफ्ट यांनी एक पत्रक काढलं, तेही संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान। ज्या त्यांनी असं म्हटलं की आता पुढची माहिती यांची कुटुंबीय देणार आहेत। जर पुढची माहिती कुटुंबीय देणार असं म्हटलं गेलं, तेव्हापासूनच एक चाहूल निर्माण झाली, एक शंका मनात आली की हे स्टंटबाजी तर नाही ना, आणि आज ही स्टंटबाजी खरी ठरली। शनिवारी पूनम पांडेनं एक व्हिडिओ पोस्ट करत जिवंत असल्याचं सांगितलं। सर्वायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवण्यात आली। I'm alive. I didn't die because of cervical cancer. Unfortunately, I cannot say that about those hundreds and thousands of women who have lost their lives because of cervical cancer. It is not because they couldn't do anything about it, because they had no idea what to do. I'm here to tell you that, unlike other cancers, cervical cancer is preventable. All you have to do is you have to get your tests done and you have to get HPV vaccine. We can do all this and more to make sure there is no more life lost to this disease. पूनम पांडेच्या या स्टंटबाजीमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। हा आजार नेमका आहे तरी काय, तो होतो तरी कसा, त्यावर उपचार आहे का, त्याबद्दल थोडं जाणून घेऊया। स्तनाच्या कॅन्सरप्रमाणेच महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलंय। HP व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होतो। 5 ते 10 वर्षांच्या सततच्या इन्फेक्शनमुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो। 40 ते 60 वर्षांच्या वयोगटातील महिलांना सर्वाधिक धोका असतो। गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे। 9 ते 14 वयोगटातील मुलींना मोफत लस देण्यात येणार आहे। इंडस्ट्रीमध्ये अल्पावधीत एस्टॅब्लिश होण्यासाठी न्यूड फोटोशूट करणारी, भारतानं वर्ल्ड कप जिंकला तर कपडे उतरवण्याची भाषा करणारी, रियालिटी शोमध्ये अर्वाच्य भाषा वापरून चर्चेत राहणारी पूनम पांडे जर कॅन्सरसारख्या आजारासंदर्भात जनजागृती करत असेल तर तिचं कौतुक आहे। मात्र या स्टंटबाजीमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरबाबतच्या जनजागृतीपेक्षा पूनम पांडेचा झालेला पुनर्जन्मच जास्त लक्षात राहणार, हे देखील तेवढंच खरं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।